बांधवांनो, माझं नाव दीपक राजा भाऊ इंगळे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र. आज या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत जो सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे, त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बालाजी कांबळे, राष्ट्रीय किसान मोर्चा राज्य प्रभारी. आज मुरुड या ठिकाणी जी ऊस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि जमलेल्या आमच्या सर्व पत्रकार बांधवांचे मी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं सुरुवातीलाच या ठिकाणी आभार मानतो की यासाठी की आपण शेतकरी मेळाव्याला प्रसिद्धी देण्यासाठीचं हे काम करत आहात. आणि शेतकरी सध्या जो आर्थिक अडचणीत आलेला आहे, विशेषतः सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी, जो पैसे देणारे पिकं होते सोयाबीन आणि ऊस, तर तेच शेतकरी आज आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत. म्हणून आज या सोयाबीनच्या भावावर, या ऊसाच्या भावावर महाराष्ट्रातला आणि देशातला सत्ताधारी पक्ष बोलायला तयार नाही, विरोधकही बोलायला तयार नाहीत. म्हणून आम्ही असं ठरवलं की आमचा जो जीवनमरणाचा प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि तो विषय मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन यात्रेनिमित्त हा ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा उद्या दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही मुरुड येथे आयोजित केलेला आहे. त्या संदर्भाने शेतकऱ्यांचे प्रश्न, या ठिकाणी शेतमजुरांचे प्रश्न, तसेच मराठा समाज असेल, OBC समाजांचे प्रश्न, SC STला लावलेलं क्रिमिलेअर असेल, आणि एकंदरीत सर्व जे राजकारण चालू आहे त्याला कुठंतरी छेद बसावा आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि SC ST OBC आणि मराठा या सर्वांना न्याय मिळावा या हेतून आम्ही जनसामान्यांचे प्रश्न बाजूला ढकलून ह्या देशावर राज्य करत आहे ते षडयंत्र उघड करण्यासाठी देखील आज हा शेतकरी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. नमस्कार पत्रकार बांधवांनो, आज मुरुड या ठिकाणी जे ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या शेतकरी मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून आहेत माननीय VV जाधव साहेब, त्याचबरोबर अध्यक्षता करणार माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन म्हणून प्रतापदादा पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे ते प्रदेश प्रभारी आहेत महाराष्ट्राचे. त्यानंतर श्रीकांतदादा ओवाळ, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टीचे आहेत. त्याचबरोबर माननीय दीपक इंगळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रीय किसान मोर्चाचे. आणि मी बालाजी कांबळे, राज्य प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चाचे. या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये सुशांत आलटे आहेत, जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, दादासाहेब पवार, तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, बाळराजे इंगळे, तालुकाध्यक्ष छत्रपती क्रांती सेना, खंडू मस्के, अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा मुरुड, विजयानंद गायकवाड, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क लातूर, बंडूसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष BMP लातूर, जलील अत्तार, उपजिल्हाध्यक्ष BMP लातूर, माननीय पांडुरंग गुटेसर, शाखा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा एकुरगा, माननीय किशोर फोलाने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा लातूर, माननीय नितीन गरड, राष्ट्रीय किसान मोर्चा औसा, माननीय नितीन मायंदे, सामाजिक कार्यकर्ते निवळी, माननीय शिवाजी वाघमारे, राष्ट्रीय किसान मोर्चा निवळी, माननीय दत्ताभाऊ करंजीकर, राष्ट्रीय जिल्हाध्यक्ष BMP लातूर. आणि याचं जे ठिकाण आहे ते मुरुड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये या मेळाव्यामध्ये उपस्थिती दाखवावी एवढीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो. धन्यवाद.